मुंबईत 12 मार्च 1993च्या पुनरावृत्तीचा डाव। मुंबईला साखळी बॉम्बस्फोटांची धमकी। मुंबई उडवण्याचा प्लॅन कोणाचा? 12 मार्च 1993 दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईत रक्ताचा सडा पाडला होता आणि याच विध्वंसक हल्ल्याची आठवण आज 33 वर्षांनी पुन्हा एकदा झाली। कारण पुन्हा एकदा मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिलेली धमकी। बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। ठिकाण विधान भवन, वेळ सकाळी 6:57 खलिस्तानी दहशतवाद्यांच्या नावानं विधान भवनात एक ईमेल आला आणि पोलीस यंत्रणेची झोप उडाली। डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलीस, गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आणि विधान भवनात सुरू झाला तपासाचा सिलसिला। विधान भवन उडवून देण्याच्या धमकीबाबत खुद्द विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनीही दुजोरा दिलाय। एवढंच नाही तर याच ईमेलमध्ये मुंबईतील आणखीन 4 महत्त्वाची ठिकाणं उडवून देण्याची धमकी दिल्याचंही राम शिंदेंनी म्हटलंय। 6:57 सीपीएच्या मेलवरती धमकी आलेली आहे। बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे। असे 4 महत्त्वाचे ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंग सुद्धा दिलेला आहे। मी ही थेट दृश्य आहे ती खरं तर दाखवणार आहे। काही महत्त्वाचे जे काही कर्मचारी आहे त्यांनाच फक्त आता आतमध्ये आहे ते सोडलं जातं। पूर्णतः त्यांची तपासणी आहे ती केली जाते। आपण हे थेट दृश्य बघतोय की ही खरं तर विधान भवनाच्या आतमध्ये येताना हा जो भाग आहे खरं तर हा ठिकाणी आहे ती तपासणी होताना पाहायला मिळते। आपण बघू शकतो की जी काही मशीन आहे स्कॅनिंग मशीनच्या माध्यमातून सर्वतः ते तपासणी केली जाते। विधान भवन, उच्च न्यायालय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, महत्त्वाच्या बँका आणि मेट्रोवर मिसाईल आणि बॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानं आता यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी सध्या कसून तपासणी सुरू आहे। मुंबई हायकोर्टच्या परिसरामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी सकाळपासूनच इथे येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे। त्यासाठी मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी सध्या लागलेली पाहायला मिळते। दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालेलं आहे। अगदी सकाळपासूनच या ठिकाणी तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेली माहिती पुढे येते। फक्त विधान भवन आणि हायकोर्टच नव्हे तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजही बॉम्ब न उडवून देण्याची धमकी दिल्यानं सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे। पण सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी आहोत, त्याला देखील धमकीचा मेल आलेला होता आणि विधान भवनाला देखील धमकीचा मेल आलेला होता। विधान भवनातच सकाळपासूनच सर्व सुरक्षा यंत्रणा जी होती ती अलर्ट मोडवरती होती आणि आता सध्या आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी आहोत। त्या ठिकाणी देखील राज्य राखीव पोलीस दल असेल किंवा मग बॉम्ब शोधक पथक जे असेल ते देखील या ठिकाणी आलेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी दुसरी जी गाडी आहे ती बॉम्ब शोधक पथकाची आहे। एवढंच नव्हे तर धमकीच्या मेलमध्ये कोणतं ठिकाण किती वाजता उडवणार याचीही वेळ देण्यात आली होती। मुंबईतील मेट्रो सकाळी 9:11, मुंबई स्टॉक एक्सचेंज 12:11, बँका 1:01, हायकोर्ट 2:11, विधान भवन 3:11 उडवण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली। मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर ही अफवा असून मेलमधील धमकी खोटी असल्याची माहिती सरकारनं दिली। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। आधी दिल्लीत बॉम्बस्फोट आणि आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आर्थिक आणि राजकीय पॉवर सेंटर उडवण्याची धमकी आली। एका बाजूला जळणाऱ्या आघाताचे झटके मुंबईला बसत असतानाच मुंबईत विध्वंस घडवण्याचा कट या खलिस्तानी दहशतवाद्यांनी आखलाय।
मात्र या धमकीची वेळ सरली आहे. परंतु रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे सावध व्हा, सतर्क रहा, पण अजिबात घाबरू नका. कारण आपल्या मुंबई पोलिसांनीच जगात पहिल्यांदाच जिवंत दहशतवादी पकडून मुंबईकरांचं संरक्षण केलं होतं, हे विसरून चालणार नाही. गणेश कवडे आणि सूरज मसूरकर सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.